पुण्यातील नवले ब्रिज अपघाताची A to Z स्टोरी। पुण्यातील नवले ब्रिज एका अर्थानं पुण्याचं प्रवेशद्वार मानलं जातं, मात्र मागील काही वर्षांपासून हे ब्रिज मृत्यूचा सापळा बनत चाललंय। साताऱ्यावरून पुण्यात यायचं म्हटलं की याच ब्रिजवरून यायला लागतं। फक्त साताऱ्याकडूनच येणारे नाही तर जवळपासच्या परिसरात लाखो लोक रोज या ब्रिजचा वापर करतात। यामुळे नवले ब्रिज कायम गर्दीचा भाग असतो। याच नवले ब्रिजवर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या आसपास एक भीषण अपघात घडला। पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एक कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि या कंटेनरनं एक टेम्पो ट्रॅव्हलर, कित्येक 4 व्हीलर, कित्येक 2 व्हीलर आणि आणखी एका कंटेनरला धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर आणि 4 व्हीलरने लागलीच पेट घेतला। या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। पण प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा काही वेगळाच आहे। असो, पण नेमकं घडलं काय, विचित्र अपघात झाला कसा, याविषयीची A to Z माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या लोकशिवायच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर गुरुवारी 13 नोव्हेंबरला साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने राजस्थान पासिंगचा एक कंटेनर चालला होता। संध्याकाळी 6 वाजायच्या आसपास हा कंटेनर पुण्याजवळील नवले ब्रिजवर पोहोचला। यावेळी ब्रिजच्या उतारावर कंटेनरचं ब्रेक फेल झालं। भरधाव वेगात असलेल्या कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं। कंटेनरने सर्वात आधी एका टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की तो टेम्पो ट्रॅव्हलर जागीच पलटला। या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये जवळपास 20 ते 25 जण प्रवास करत होते। त्यातले अनेक जण टेम्पो ट्रॅव्हलर मधून खाली पडले आणि जखमी झाले। पण ब्रेक फेल झालेला कंटेनर एका धडक देऊन थांबला नाही, तर कित्येक 4 व्हीलरला धडकत हा कंटेनर पुढे जात राहिला। गर्दीची वेळ असताना आणि पूल प्रवाशांनी गजबजलेला असताना कित्येक गाड्या एकमेकांना धडकल्या आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली। जवळपास 20 ते 25 गाड्यांना या कंटेनरने धडक दिल्याचं सांगण्यात आलंय। पण या सगळ्यात ब्रेक फेल झालेला कंटेनर सरळ पुढे गेला आणि गावगाडा हॉटेल समोर एका 4 व्हीलरला धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की त्यामुळे या कंटेनरनं पेट घेतला। या 4 व्हीलरला आपल्या 4 चाकी खाली घेऊन हा कंटेनर दुसरा कंटेनरला धडकला आणि मधल्या मध्ये 4 व्हीलर चेपली गेली। मोठा स्फोट झाला आणि दोन्ही कंटेनर मधले 4 व्हीलर त्यांना भीषण आग लागली। या आगीमध्ये कंटेनरचा ड्रायव्हर आणि क्लीनर जागीच मृत्युमुखी पडले, तर 4 व्हीलर मध्ये अडकलेल्या 4 ते 5 जणांच्या कुटुंबाचाही जळून मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले। तिन्ही गाड्यांना आग लागल्याचं आगीचे लोड जणू काही आकाशाला भिडलेत असं दिसत होतं। कित्येक गाड्यांचं नुकसान झालं होतं। अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह रस्त्यावर होते, तर आजूबाजूला अनेक जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर जखमी लोक मदतीची भीक मागत होते। संपूर्ण नवले ब्रिजवर जणू काय रक्ताने माखला होता, एवढी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर 8 जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला। दुसऱ्या बाजूला आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं। या विचित्र अपघातात काही गाड्या एकमेकांमध्ये अडकलेल्या होत्या, तर काही गाड्या रस्त्याच्या कडेला पडल्या होत्या। कित्येक गाड्यांचा चक्काचूर झाला होता। त्यांना सरळ करण्यासाठी 7 ते 8 क्रेन मागवण्यात आल्या। त्यामुळे बचाव कार्याला सुरुवात झाली खरी, पण लोकांची प्रचंड गर्दी आणि भडकलेली आग यामुळे बचाव कार्यात बरेचसे अडथळे आले। 24 तासांनंतर देखील वाहतूक पूर्वपदावर आली नव्हती। असा प्रकार घडल्याचं समोर आलंय। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या लोकशिवायच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।